सर्वांना मानाचा जय बाळूमामा. भक्तांनो, शनिवारी आषाढी एकादशी आहे. तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे की बाळूमामा हे विठ्ठलाचे भक्त होते. बाळूमामा हे दरवर्षी पंढरपूरची वारी करायचे आणि असाच एक भन्नाट असा 100% प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भक्तांनो, शनिवारी आषाढी एकादशी आहे. तर शनिवारीच सकाळी तुम्हाला घरामध्ये एका झाडाचं पान आणायचं आहे. यामुळे शत्रू लोटांगण घालतील. कितीही कठीणातली कठीण तुमची इच्छा पूर्ण होईल. वर्षभरातून हा उपाय एकदाच करता येतो. त्यामुळे कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. जर का तुम्ही हा उपाय केला तर 100% तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, आषाढी एकादशीला लाखो वारकरी पांडुरंगाच्या चरणाशी लीन होतात. पण मला सांगा, तुमच्या आयुष्यात अनेक संकट आहेत का? घरात सतत कटकटी, पैशाची चणचण, मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा करिअरमध्ये येणारे अडथळे, पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायातील अडचणी असो किंवा गुप्त शत्रूंचा त्रास तुम्हाला छळतो का? जर या प्रश्नाचे उत्तर होत असेल तर आजचा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. आयुष्य बदलणारा हा ठरू शकतो. आज मी तुम्हाला असा एक अत्यंत गुप्त असा दिव्य उपाय सांगणार आहे. आज जो करण्यासाठी कोणत्याही तुम्हाला मोठ्या खर्चामध्ये पडायचे नाही किंवा कसल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च लागणार नाही. अगदी तुम्ही एकादशीचा उपवास नाही केला तरीही चालेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. जर आरोग्याच्या कारणामुळे किंवा काही कामामुळे तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. पण उद्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एका विशिष्ट झाडाचं फक्त एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे. हे एक पान तुमच्या आयुष्यात असं काही चमत्कार घडवेल की कितीही मोठा शत्रू असेल तरी तो तुमच्यासमोर नतमस्तक होईल. मुलांची आणि पतीची अशी जोरदार प्रगती होईल जी तुम्हाला कधीच स्वप्नातही पाहिलेली नसेल. पण हे पान कोणत्या झाडाचं आहे, ते पान कसं आणायचं आहे, त्याचे काय नियम आहेत, त्याचं काय करायचं आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. त्याआधी भक्तांनो, हे पान घरात आणताना आणि आणल्यानंतर तुम्हाला कोणते 3 अत्यंत महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, उपाय करायचे आहेत, ते कोणते आहेत ते नीट समजून घ्या. कारण जर उपाय चुकले तर फळसुद्धा मिळणार नाही. आषाढी एकादशीचे 3 विशिष्ट प्रभावी उपाय सांगते, लक्ष देऊ नये का? पहिला उपाय, पती आणि मुलांच्या प्रगतीसाठी हळदीचा हा उपाय प्रचंड प्रभावी आहे. पहिला उपाय म्हणजे उद्या सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याभर शुद्ध पाण्यात थोडीशी हळद आणि 2 थेंब कच्चे दूध टाका. हे पाणी तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडा आणि उंबरठ्याची पूजा करा. हळद हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे आणि आषाढी एकादशीला हळदीचा हा उपाय केल्याने पतीच्या नोकरीतील व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतात. मुलांची बुद्धी तीव्र होते आणि त्यांना अभ्यासात किंवा नोकरीत यश मिळते. दुसरा उपाय हा गुप्त शत्रू आणि नजरदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर कोणीतरी वाईट नजर टाकलेली आहे किंवा कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्या विरुद्ध कारस्थान रचत आहेत किंवा शत्रू तुमच्या विरुद्ध आहेत, तर उद्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा तुळशीजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये 2 लवंग टाका. यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता भस्म होते आणि शत्रूंचा पराभव पूर्णपणे नष्ट होतो. उपाय तिसरा असा आहे, इच्छापूर्तीसाठी साखरेचा विशेष उपाय. हा उपाय लक्ष देऊ नये का? तिसरा उपाय अत्यंत महत्त्वाचा म्हणजे साखरेचा उपाय आहे. उद्या एकादशीच्या दिवशी एक लहान पांढऱ्या कागदावर तुमची जी काही सर्वात मोठी इच्छा असेल, मग ती मुलांच्या नोकरीची असो, पतीच्या उत्पन्नाची असो किंवा नवीन घर गाडी घेण्याची असो, ती इच्छा लाल वहीच्या किंवा कुंकवाच्या शाईने लिहा. एका कागदावर लिहा. त्या कागदावर थोडीशी साखर ठेवा आणि तो कागद दुमडून तुमच्या देवाऱ्यातील देवघरामागे ठेवा. भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थांच्या किंवा बाळूमामांच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवा. साखरेमध्ये आकर्षण शक्ती असते. हा उपाय केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा अगदी काही दिवसातच पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळे होतात. भक्तांनो, आता ती घटिका आलेली आहे ज्याची तुम्ही अगदी सुरुवातीपासून आतुरतेने वाट पाहत आहात. आता ती वेळ आली आहे. त्या एका अत्यंत मोठ्या आणि चमत्कारिक रहस्याचा उलगडा करण्यासाठी तुम्ही विचार करत असाल ना, तर बघा, जे पान मी तुम्हाला सांगणार आहे ते पान उद्या सकाळी घरात आणल्याने आपल्या घरातील जन्मोजन्मीची गरिबी दूर होऊ शकते. आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे क्षणात नष्ट होऊ शकतात आणि कितीही कठीण शत्रू असो तुमच्यासमोर गुडघे टेकवून उभा राहतो.
भक्तांनो, विचार करा, हे कुठलेही तंत्रमंत्र नाही, कोणतीही भंकसपणा नाही. आपल्या प्राचीन सनातन शास्त्रामध्ये निसर्गातील वनस्पती साक्षात देवाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आणि उद्याच्या या पावन आषाढी एकादशीला ज्या दिव्य झाडाचे पान आपल्याला आपल्या घरात आणायचे आहे, ते झाड दुसरं तिसरं कोणतंही नसून पवित्र असं दैवी शक्तिशाली रुईचं झाड आहे. रुईचं झाड ज्याला आपण मंदार किंवा मंदार असे म्हणतात. होय, तर हे रुईचं पान तुम्ही अनेकदा ते झाड रस्त्याच्या कडेला, रानावनात किंवा मारुतीरायाच्या मंदिरासमोर पाहिले असेल. अनेक लोक या झाडाला अगदी सामान्य समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या एका झाडामध्ये साक्षात विघ्नहर्ता श्री गणपती आणि संकटमोचनजी हनुमानजींचा प्रत्यक्ष वास असतो. शास्त्र असं सांगतं की ज्या रुईच्या झाडामध्ये झाडाची वय 12 वर्षापेक्षा जास्त होते, त्याच्या मुळामध्ये स्वयंभू श्वेत वर्क गणपती बाप्पा असतात. विचार करा, वनस्पतीमध्ये साक्षात गणपती बाप्पा आणि बजरंगबली अपाट शक्ती सामावलेली असते. ती वनस्पती साधी कशी असू शकते? उद्या तर असा योग आहे. उद्या शनिवार आलेला आहे, आषाढी एकादशी आहे. शनिवार हा मारुतीरायांचा आणि शनिदेवाचा दिवस, एकादशी हा भगवान श्री विष्णूंचा पवित्र दिवस. या दोन्ही महाशक्तींचा संगम उद्या घडणार आहे. यामुळे उद्याच्या दिवशी रुईच्या एका पानामध्ये ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा ओसंडून वाहत असते. जर तुम्हाला सकाळी पान आणणं योग्य आणायचं असेल तर योग्य नियम समजून घ्या. घरात आणलेली कोणतीही नकारात्मक वाईट नजर, गुप्त शत्रूंची नजर घरात टिकू शकत नाही. मारुतीरायाची गदा जशी संरक्षणासाठी असते, तसेच रुईचे पान तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट संहार करेल आणि तुमच्या मुलांच्या, पतीच्या पाठीशी साक्षात बजरंगबलीचे आणि विष्णू भगवंताचे छायाचित्र उभे राहील, ज्यामुळे त्यांची प्रगती रोखणे कोणालाही शक्य होणार नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, आता कान देऊन लक्षपूर्वक ऐका. रुईच्या पानाचा हा उपाय जितका शक्तिशाली आहे, तितकाच तो अत्यंत सोपा आहे. पण हा उपाय करताना आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि पूजा कशी करायची आहे, कोणत्या क्रमाने करायची आहे, हे नीट समजून घ्या. पहिलं म्हणजे सकाळची वेळ ही स्नानाचे नियम. उद्या शनिवारी सकाळी लवकर, म्हणजे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी 8 ते 9च्या आधी उठून स्वच्छ स्नान करून घ्या. बरेच जण विसरतात, आमचा उपवास नाही तर आम्ही का आंघोळ लवकर करावी? तर असं काहीच नाही. उपवास नसला तरी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच आंघोळ करायची आहे. तुमचे मन स्वच्छ ठेवून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. स्नान करून स्वच्छ केस धुवून शक्यतो पिवळे, लाल किंवा नारंगी वस्त्र परिधान करावे. काळा रंग घालणं तुम्हाला पूर्णपणे टाळायचं आहे. उद्याच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी तुम्हाला पान तोडण्याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धत सांगते, ती पण लक्ष देऊ नये का. स्नान झाल्यानंतर रुईच्या झाडाजवळ जा, पण लक्षात ठेवा, झाडाजवळ गेल्यानंतर थेट पान हे तोडायचं नाही. प्रथम दोन्ही हात जोडून रुईच्या झाडाला नमस्कार करा. मनातल्या मनात म्हणा, हे रुईच्या वृक्षा, तुझ्यामध्ये वास करणाऱ्या साक्षात श्री गणेश आणि मारुतीरायांना माझा प्रणाम. मी माझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि माझ्या प्रगतीसाठी तुझे एक पान घेऊन जात आहे. कृपया मला आशीर्वाद द्या. त्यानंतर रुईचे ताजे, सुंदर, कुठलेही फाटलेले किंवा ते पान कुठेही किडलेले किंवा तुटलेले नसावे, आदराने ते पान तोडायचे आहे. त्या पानाला कसल्याही प्रकारची किंवा त्या वृक्षाला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची तुम्हाला शक्य तितकी काळजी घ्यायची आहे. पानाचे शुद्धीकरण आणि संस्कार. ते पान तोडून घरी आणल्यानंतर थेट पूजेत ठेवू नका. सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने धुवा, त्यावर थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पाणी शिंपडा. यामुळे पानावर असलेली कोणतीही बाहेरची नकारात्मकता दूर होते आणि पान हे पूर्णपणे शुद्ध होते. त्यानंतर एक स्वच्छ वस्त्राने ते पान अलगद पुसून घ्या. सिंदूर आणि हळद कुंकवाचा उपाय. आता हे पान एका ताटलीत ठेवा. पानाची गुळगुळीत वरची बाजू वर ठेवा. जर तुमच्याकडे हनुमानजीच्या चरणाचे सिंदूर असेल तर ते सिंदूर थोडे चिमलीच्या किंवा तूप तेल घालून त्या पानावर अनामिका बोटाने श्री किंवा ओम लिहा. जर सिंदूर नसेल तर काळजी करू नका, तुम्ही अष्टगंध, हळद किंवा कुंकवाचा वापर करूनही लिहू शकता. लिहित असताना मनातल्या मनात श्रीराम किंवा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो शिवस्वरूपाय बाळूमामा नमो नमः या मंत्राचा सतत जप चालू ठेवा. पान कुठे आणि कसे ठेवावे. आता हे तयार झालेले सिद्ध पान तुम्हाला कोठे ठेवायचे आहे ते तुमच्या गरजेनुसार ठरवा. पतीच्या नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी आणि शत्रूंच्या नाशासाठी हे पान तुमच्या घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायाशी ठेवा किंवा बाळूमामांच्या चरणाशी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. घरातील तिजोरीत पैसे ठेवायच्या कपाटाजवळ ठेवा, त्यामुळे तिजोरीतील धनवृद्धी
आणि गुप्त शत्रूंची वाईट नजर घरावर पडलेली कधीच दिसणार नाही. मुलांच्या प्रगतीसाठी आणि अभ्यासात यशासाठी जर मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येत असतील तर हे पान एका लाल कपड्यात किंवा कागदात गुंडाळून मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा रात्री झोपतात त्या उशीखाली ठेवा. दुसऱ्या दिवशी रविवारी पानाचे काय करायचे? हा उपाय शनिवारी करायचा आहे आणि ते पान शनिवारचा पूर्ण दिवस आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी अंघोळ झाल्यानंतर ते पान आदराने उचला. ते पान तुम्ही कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदी, तलावात विसर्जित करू शकता. जर आसपास नदी असेल तर काळजी करू नका. ते पान कोणत्याही झाडाच्या बुडाशी, उदाहरणार्थ तुळस तोडून कोणत्याही झाडाच्या मुळाशी कुंडीत स्वच्छ मातीमध्ये ठेवून द्या. उपायाचा महाप्रभाव सांगते ऐका. बघा, दैवी आणि सात्विक लहरी तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, नजरदोष आणि क्लेश हे शोषून घेतात. साक्षात संकटमोचन हनुमानजींची गदा तुमच्या कुटुंबाचे रक्षण करते. पतीच्या मार्गातील आर्थिक अडचणी दूर होतात. मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, ज्याला भेदन कोणत्याही शत्रूला शक्य होत नाही. माझ्या प्रिय भक्तांनो, अत्यंत उपाय हा सोपा आहे, प्रथंग आहे. श्रद्धेने आणि विश्वासाने करा. हा उपाय देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. पूर्ण खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि खूप असा प्रचंड शक्तिशाली आणि सकारात्मक असा हा उपाय आहे. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा.